नाही, त्यांचा सोबतच असणार का? महायुती असल्या कारणामुळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी ही महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही तिघेजण एकत्र राहणार. आपल्याला सर्व माहिती आहे की महानगरपालिकेचं जे संख्याबळ आहे त्या संख्याबळाचा जे गणित आहे ते गणिताचा बेनिफिट महायुतीला मिळावं त्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय घेत आहोत. दुपारीच या संदर्भातले निर्णय होतील. सध्या तरी तिन्ही पक्ष जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहेत, कारण कोकण आयुक्ताकडे जे नगरसेवकांची नोंदणी आहे ती नोंदणी होत असते. त्याच्यानंतर जे गट किंवा आघाडी आहे त्याची जी प्रोसिजर आहे ती नंतरची प्रोसिजर असते. ती प्रोसिजर माझ्या माहितीप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत होईल किंवा उद्या होईल. त्यामुळे दुपारी या संदर्भातली बैठक आहे आणि दुपारी या संदर्भातली आपल्या सर्वांना माहिती मिळेल. आता आम्ही सर्व नगरसेवक जे इंडिव्हिज्युअल नगरसेवक त्यांची नोंदणी आहे ती नोंदणी, भारतीय जनता पार्टीची नोंदणी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची नोंदणी ही आता कोकण आयुक्तांकडे होईल. आज गटनेता शिवसेनेचा जो आहे तो आणि भारतीय जनता पार्टीचा गटनेता आणि 3 वाजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही गटनेता आहे या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आम्ही त्या संदर्भातला घोषित करू. बरोबर आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे संख्याबळ आहे त्या संख्याबळाचा बेनिफिट सगळ्या वैधानिक समित्या आणि विशेष समित्यांमध्ये मिळावा, नामनिर्देशित सदस्यांमध्ये पण मिळावा, त्याकरता आम्ही हे सगळं जो काही निर्णय आहे तो निर्णय घेत आहेत. त्यामुळे दुपारी या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती मिळेल. सध्या तरी भारतीय जनता पार्टीचे सदस्य नगरसेवक आणि शिवसेनेचे नगरसेवक हे नोंदणी करता आता आम्ही सोबत जात आहोत. 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची नोंदणी झाल्यानंतर गट कसा स्थापन करावा त्या संदर्भातला निर्णय होईल. कारण नोंदणी झाल्यानंतर गट स्थापन करण्याची जी प्रोसिजर असते ती प्रोसिजर करता अजूनही खूप वेळ आहे. त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय संख्याबळाचा बेनिफिट कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आम्ही घेणार आहोत. कोण? नाही, स्वागत आहे. महायुतीला पाठिंबा दिला तर स्वागत आहे. कल्याणला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तर त्यांचं आम्ही मुंबईत पण आम्ही स्वागत करू आणि त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू. नाही, अजून कुठल्याही पदाच्या बाबतीतली घोषणा झालेली नाही आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री हे दोघे या संदर्भातली घोषणा करतील. त्यामुळे पदांच्या बाबतीतला निर्णयाची घोषणा अजूनपर्यंत झाली नाही आहे. ज्यावेळी ती अधिकृत घोषणा होईल त्यावेळीच त्या उमेदवाराच्या बाबतीत पण घोषणा होईल. पण पदांच्या बाबतीत जो निर्णय अंतिम झालेला आहे त्याची अधिकृतरित्या अजूनपर्यंत कोणी घोषणा केलेली नाही. त्यामुळे कुठलं पद कोणाला द्यायचं आणि कुठला उमेदवार असेल हा निर्णय होऊ शकत नाही. हा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री हे दोघे घेतील. तो त्या दोघांचा अधिकार आहे आणि दोघे त्या संदर्भातली माहिती देतील. सुरुवातीची काही वर्ष महापौर पद मिळावं शिवसेनेला अशी भावना कार्यकर्त्यांची आहे, अनेक पदाधिकाऱ्यांची आहे. त्या दृष्टीने काही हालचाली सुरू आहेत का, चर्चा झाली? नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे की हा विषयासंदर्भातला अधिकार हा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे आणि त्या दोघांनी बसून हा निर्णय घेतील असं आम्हाला सूचित केलेलं आहे. त्यामुळे ते दोघेही लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय घेऊन त्याची घोषणा करतील. कारण महापौर पदाच्या निवडणुकीची तारीख अजूनपर्यंत घोषित नाही झाली आहे. ज्यावेळी तारीख घोषित होईल त्यावेळी या संदर्भातली सविस्तर माहिती ही प्रसारमाध्यमांना दिली जाईल.